हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर चला तुमच्यासाठी आंबरूस खायला या सगळ्यांनी. रात्री डोसा खायला बोलवलं पण कोणच आलं नाही, तर हेडो बघायला नक्कीच विसरू नका. तर आंब घेतले तर तुमच्यासाठी, म्हणजे आपल्या बाणूसाठी. बाणूला काय करत असतो, असे फळं ही घ्यायची ताजी ताजी आणि मिक्सरमध्ये बारीक करून असं तिला पाजायचं. दुसरं काय ते खात नाही, पातळच लागतंय तिला आणि मऊ असे पौष्टिक खाणं काहीतरी. तर तिच्यासाठी आंबे ताजे ताजे घेतले. दिसते का भारी आहेत का, लेच गोड आंबे आहेत. एक खाल्ला मी याच्यातला आंबा, 100 रुपये किलो आमच्या इथले आंबे. तर कसे वाटतात नक्की सांगा मला. वास घेऊनच पोट भरतंय. आंब्याच्या दिवसात आंब खावं बरं का, पोट भरून खावं. तर मला तर लय आवडले, दिकने तर लय आहेत आंब. तर हो का, तर काय चाललंय मॅडमचं म्हणजे आईचं काय चाललंय बघा. लसूण भाजी करते काय ग, दाखव इकडं भाजी. तुम्हाला माहिती नसेल, कोणाकोणाला माहिती नसतंय बरं का चिगळ म्हणजे काय असतंय. तर ही कोण दिली चिगळ? कोण? रोहिना. मस्त चिगळ आहे. कशी वाटते चिगळ? ह्या चिगळला फ्रीज मध्ये ठेवलं ना, टोपल्यात. आता आंबा ठेवलं होतं, त्या टोपल्यात ठेवलं ना तर अख्खा फ्रीजच भरल, हाय का नाही. याला काय ही लागत नाही, याला मुळे फिळे काय नसते, एवढ्या असतात, छोटे छोटे असतात, पण हे फसरतलंय. तर कशी वाटते चिगळीची भाजी? या चिगळीची भाजी पण खायला या सगळ्यांनी. चिगळीची भाजीचं काय काय होतं ग? भाकर म्हणजे चुरायची त्याच्यात, आहे का नाही, मीठ हे टाकून. तर आमच्या आई बनवते बरं का, सगळ्या रेसिपी येतात त्याला, पण मला वेळच नसतो बनवायला. ती बनवताना काय मोबाईल धरायला बाता कामाला जावं लागतंय. तर भाजी या सगळ्यांनी खायला. कुणाला आवडत असेल तर मला नक्की सांगा. या आमच्या गावाला, आमचं गाव आहे भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर या सगळ्यांनी, आणि मला आधीच सांगा फोन करून. फोन नंबर नसेल तर वहिनीच्या मोबाईल म्हणजे वहिनीच्या हेडला जाऊन बघा, तिथं नंबर माझा व्हायरल केलेला आहे वहिनीनी, तिथं तुम्हाला दिसेल माझा नंबर. तर माझा नंबर घ्या, मला फोन करा आणि सांगा की ताई आमच्यासाठी पण भाजी घेऊन ये. तर मी हुडकून जाऊन आमच्या आईला लावेल हुडकायला, भाजी घेऊन येईल. 8 वाजल्या बघा, आईचा मोबाईल वरटतोय, सांगतो टायमिंग. तर ही भाजी पण आम्हाला लई आवडती आणि आंब पण आवडतात. तर आता बाणूला ही नाही, काय नाही ग, गव्हाचं पीठच नाही. बाणूला एक टाइम चपातीच लागते दुधामध्ये. तर गव्हाचं पीठ नाही, तर उपीट बनवायसाठी तिची तयारी चालली. आता मला नाही वेळ बरं का दाखवायला उपीट कशी आहे बनवते ती, म्हणजे तिखट नाही ना बाणू खात, त्यामुळं मिडियममध्ये बनवावं लागतंय. तर उपीटसाठी तिचं चाललंय तयारी. तर इथं ही एक आंबा होता तात्यांनी आणलेला, खाऊन बघा कसा केला. ही पण लय गोड आंबा आहे, लय गोड आंबा आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, काय आता माझं हेडामध्ये काय चुकतं नाही चुकत, किंवा काही गोष्टी असतात आपल्याला नाही बोलता येत. जेवढं येतं तेवढं आपण बोलतो. पण तुम्ही पण समजून घ्यायचं की कसं आहे, आपलं भोळा चॅनेल आहे बरोबर. म्हणजे मला एवढं काय त्याच्यातलं येत नाही, टायटल फिटल काही टाकायला. जसं आहे तसं आपलं टाकायचं, सोडून द्यायचा. पण त्याला पण मेहनत आहे की, हात दुखत्यात आणि कामाला गेलं तर मोबाईल धरायला नाही, मग काम बंद राहतंय, मग कामावून काढतेली. लय म्हणजे लयच प्रकार असते त्याच्यामध्ये पण बरं का. तर काय आता पहिल्यासारखं आपलं हेडव कोण बघत नाही बरं का. बघणारे बघतात माझे भाऊ बहिणी, पण जाऊ द्या, आता काहीच बोलत नाही. तुम्हाला म्हणणार पण नाही की हेडव हे करा ते करा, व्हायरल करा किंवा लाईक करा, असं म्हणणार पण नाही मी. कसं आहे, आपण जसं आहे तसं मी तर टाकतच राहणार आहे. मिळू नाहीतर नाही मिळू, आपण त्याच्यावर बसलेलं नाही. मनोरंजन म्हणून चला म्हणलं आपलं
काहीतरी थोडंसं डोकं हलकं करण्यासाठी मी वहिनीकडून हेड्या खोलून म्हणजे आयडी खोलून घेतली. तर हेड्या आवडला असला तर नक्कीच करायला विसरू नका. बाय सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांना की आंब भाजी खायला या सगळ्यांनी. बाय.